सोलापूर अक्कलकोट रोडवर कुंभारीजवळ फार मोठा अपघात घडला. त्या अपघातामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अजून कमीत कमी 10 ते 15 लोक जखमी झाल्यात. ह्याचा एकच कारणीभूत आहे की अपघात घडलेला आहे. मी विनंती करतो की ह्या रस्ते विकास महामंडळाच्या लोकांना की एका ठिकाणी टोल भरून घेतात तुम्ही, अजून टोल चालू केलेत, पण तुम्ही रस्ता सुविधा अजून पूर्ण केलेली नाही आहे. यासाठी भ्रमसाठ गाड्या वाहत आहेत आणि त्या रस्त्यावर सुद्धा कोणी बघायला तयार नाही आहे. आज परिस्थिती वाईट आहे. आज प्रत्येक गावातले लोक, वेगवेगळे लोक, कसं मोटरसायकलचं ॲक्सिडेंट जास्त व्हायला आहे, अजून अपघात व्हायला आहे. यासाठी या जीपमध्ये जास्त लोक भरल्यामुळं हे अपघात घडलं मला असं वाटतं. यासाठी मी या प्रशासनाचा निषेध करतो की त्यांनी ह्याच्यावर जे मृत्यूचे कारण त्यांनीच आहेत, कारण त्यांनी देखरेख करत नाही म्हणून हा मोठा घटना घडलेली आहे. जाग्यावर ॲम्ब्युलन्ससुद्धा 108 यायला तयार नाही. आमचे लोक इथून जाऊन तिथून सगळे डेड बॉडी आणि पेशंट आणेपर्यंत तिथंच पडले होते. यासाठी मी त्याचासुद्धा 108 वाल्यांसुद्धा मी निषेध करतो या ठिकाणी. सोलापुरातल्या कुंभारीजवळ एक अपघात झाला. अपघातामध्ये किती लोक भूमवर्ग हा जे अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये एकूण 5 जण मयत झालेले आहेत. त्या 2 महिला आहेत आणि 3 पुरुष आहेत. त्यापैकी फक्त एकाचं नाव आता ट्रेस झालेलं आहे. त्याचं नाव आहे लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण मुरलीधर शिंदे, बळगावे इथला आहे तो. आणि बाकी 2 जे आहेत त्यात नातेवाईकच वाटतात. ते त्याचं पूर्णपणे माहिती अजून अद्याप मिळाली नाही. त्यांच्याकडे जे मिळालेली कागदपत्र, त्याचबरोबर मोबाईल्स, त्याच्यावरून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्यांचं नेमकं नाव काय आहे याचा शोध घेत आहोत. त्याचबरोबर एकूण 7 लोक जखमी झालेले आहेत. त्यात काही अक्कलकोटचे आहेत, काही सोलापूर शहरामधले आहेत. त्यांची नावं निष्पन्न आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती थोडीशी चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी पुढील ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं. साधारणतः किती वाजता हा अपघात घडला आणि कुठून ते कुठं प्रवास करत होते त्याच्यासाठी? हा अपघात आत्ता साधारणतः पाऊण तासापूर्वी घडलेला आहे. हे अक्कलकोटवरून सोलापूर येथे प्रवास करत होते. प्रथमदर्शनी गाडीचा ड्रायव्हर साईडचा जो टायर आहे तो कुठून हा अपघात झाल्याचे सपोर्टदर्शन दिसून येत आहे. तपासामध्ये आणखी काही पुढे निष्पन्न होते. तर वाहतूक एसटी बंद आहे, त्यामुळे अनेक लोक खाजगी वाहनांचा वापर करतात. प्रवास या गाडीमध्ये होता दिसतं प्रथमदर्शनी. याच्यामध्ये असं आहे की आता अक्कलकोट हे स्वामी समर्थांचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं आता मोठ्या प्रमाणात भाविक देखील येतात. त्याचबरोबर कार्तिकवारी पण चालू आहे. त्यामुळे लोक मिळेल त्या वाहनाने प्रवास देखील करत आहेत. याच्यामध्ये जसे प्रवासी हे होतील त्याप्रमाणे खाजगी वाहतूक देखील आता याच्यामध्ये प्रवाशांना घेऊन जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त गाडी प्रवास दिसते आता दिसत आहेत सध्या तरी. आता ह्या जखमींची संख्या आणि मैताच्या ह्याच्यावरूनच संख्येपेक्षा जास्त प्रवासी असताना दिसून येतात. ओके.